तर मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितलं कावीळ आजारावर आपल्याकडे गावठी औषध मिळतं, तर हे नक्की मिळतं आपल्याच कोकणामध्ये. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडेल कॅन्टीनच्या इथूनच जवळजवळ साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर एक बाणेवाडी म्हणून आहे. तिथे बाणेकाका आहे, ते आपल्याला गावठी औषध देतात, बऱ्याचशा आजारावरती देतात. ते त्यांनाच आपण भेट देणार आहोत. तर मी माझ्यासोबत आहे बाबू काका. बघा माझ्याबरोबर येणार आहे. बाबू काकाला कावीळ आजारावरती निदान करणार आहे. तर त्या संदर्भात आपण त्यांना भेट देऊ, त्यांची आपण माहिती घेऊ. नमस्कार मित्रांनो, मेक वैदेशच्या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सध्या एका विशिष्ट कामानिमित्त आलेलो बाबू काकाला घेऊन. तर आयुर्वेदिक उपचार म्हणजे आमच्या जर तुम्ही कोकण पट्ट्याला बघितलात ना, तर गावठी औषध किंवा जे वैद्यकीय जे औषध असतं ना, जडीबुटी टाईप, तर त्यामध्ये नॅचरली इफेक्ट पाडण्यासाठी काही ठिकाणी असतात. तर असेच आमच्या गावापासून थोड्या अंतरावरती बाणेकाका म्हणून आहेत. तर त्यांच्या इथे आता आपण जाणार आहोत. तर त्यांची आपण सविस्तर थोडीफार माहिती घेऊ की माझं नाव प्रदीप राजाराम बाणे, कंपोस्ट पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मी वैद्यकीय सेवा जवळजवळ 20-22 वर्ष करतो आहे. बरोबर. तर बरेचसे मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मालवणला ट्रेनिंग घेतलेली आहे किंवा पुण्याला घेतलेली आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 18 वर्ष 20-22 वर्ष झालेली आहे. तर शक्यतो कावीळवरती जास्त माझा फोकस असता. बरोबर. आणि मूळव्याधचं किंवा स्टोनवरती, सांधेदुखी, त्याच्यानंतर कॅन्सरवरती सुद्धा औषध देतो मी. त्याच्यानंतर बाकी विषारासुद्धा मी औषध देतो. म्हणजे बाईट झालेले जनावर, सर्प वगैरे असतात ना, बरोबर. सर्प घोणस, रसल वायपर वगैरे म्हणतात त्याला, पुरसा वगैरे, त्याच्यासुद्धा औषध देतो मी. आणि मी सर्पमित्र आहे. म्हणजे 11,000 सर्प पकडून झालेले आहे, रेस्क्यू करून झालेले आहे. माझं सगळं रितसर आहे, माझं म्हणजे ID वगैरे सर्व आहे. अच्छा. तर बरेचसे पेशंट माझ्या दिवसाला माझे 20-22 पेशंट असतात म्हणजे कावीळचे जास्त. बाकी इतर आजार सुद्धा बरेच पेशंट असतात. लांबून येणारे असतात, कोल्हापूर साईडने वगैरे, रत्नागिरी साईडने येणारे असतात, राजापूर येणारे असतात, किंवा देवगड तालुक्यातले बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात. बाकी इतर ठिकाणी जातात, पण बरेचसे येणारे आहेत माझ्याकडे. बरोबर. तर बरेचसे आजार मी औषध देतो. पण माझं एक आहे की मी पेशंट बरेचसे औषध मला देत नाही. बरोबर. शक्यतो मी नाडी परीक्षा मी करून नंतर मी औषध वगैरे देतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला कधी काही म्हणजे आजारपण झालं असेल या संदर्भात, तर यांच्या इथे नक्की अवश्य भेट द्या. तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल. जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल ना, तर यांच्याकडे सर्व जे आयुर्वेदिक उपचारासाठी जेवढे काही डॉक्युमेंट लागतात ते सर्व यांच्याकडे आहे. तर त्याबद्दल तुम्ही निसंकोचपणे या. आणि जर बाकीच्या ठिकाणी जर फरक पडला नसेल ना, तर अवश्य भेट द्या तुम्हाला.